Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 23 व 24 एप्रिलचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 14 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे। बघूयात प्रश्न क्रमांक पहिला। 4 दिवसाचा आठवडा जाहीर करणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, सिंगापूर। या संबंधीची अधिक माहिती बघा। 4 दिवसाचा आठवडा जाहीर करणारा आशिया खंडातील पहिला देश हा सिंगापूर आहे। हा नियम 1 डिसेंबर 2024 पासून लागू होईल। या निर्णयासह ब्रिटन, आयर्लंड, फिनलंड, पोर्तुगाल, बेल्जियम या देशाच्या यादीमध्ये सिंगापूर या देशाचा पण समावेश झालेला आहे। यावर हा एकच प्रश्न अपेक्षित आहे की 4 दिवसांचा आठवडा जाहीर करणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता? तर सिंगापूर। समोरचा प्रश्न बघा आता। प्रश्न क्रमांक 2 बघा। जागतिक वसुंधरा दिवस 2024 ची थीम काय ठरवण्यात आली? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक। या संबंधीची अधिक माहिती बघा। जागतिक वसुंधरा दिवस हा दरवर्षी 22 एप्रिलला साजरा करण्यात येतो। 2024 ची थीम ठरवण्यात आली होती प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक्स। 2023 ची थीम पण महत्त्वाची आहे, इन्व्हेस्ट इन अवर प्लॅनेट अशी 2023 ची थीम होती। पहिला जागतिक वसुंधरा दिवस हा 22 एप्रिल 1970 ला साजरा करण्यात आला होता। यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा। जागतिक वसुंधरा दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 22 एप्रिलला। आणि 2024 ची थीम काय आहे? असे 2 प्रश्न यावर अपेक्षित आहेत। याची थीम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण की जो डिपार्टमेंटल PSI 2023 मुख्य परीक्षा होती त्यावर अशा स्वरूपाचा एक प्रश्न येऊन गेलेला आहे। त्यामध्ये पर्यटन दिवसाची थीम विचारली होती। समोरचा प्रश्न बघा आता। प्रश्न क्रमांक 3। नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSG चे नवीन महासंचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, नलिन प्रभात। या संबंधीची अधिक माहिती बघा। नॅशनल सिक्युरिटी गार्ड याची स्थापना करण्यात आली होती 16 ऑक्टोबर 1984 ला आणि याचं बोधवाक्य आहे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा। हे कार्य करतं गृह मंत्रालयाच्या अंतर्गत आणि याचं मुख्यालय नवी दिल्लीला आहे। सध्या नवीन महासंचालक म्हणून नलिन प्रभात यांची नियुक्ती झालेली आहे आणि हे महत्त्वाचं आहे। 1992च्या बॅचचे IPS आहेत ते आणि त्यांचा कॅडर होता आंध्र प्रदेश कॅडर। यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2028 पर्यंत असेल। यांच्यासोबतच एक अजून नियुक्ती झाली होती, ती म्हणजे सपना तिवारी यांची। इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IBच्या विशेष निर्देशक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात। नॅशनल सिक्युरिटी गार्डचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नलिन प्रभात यांची। इंटेलिजन्स ब्युरोचे विशेष निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सपना तिवारी यांची। असे 2 प्रश्न हे ते अपेक्षित आहेत। समोरचा प्रश्न बघा आता। प्रश्न क्रमांक 4। स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट अहवालानुसार संरक्षणावर खर्च करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, 4थ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे भारत। या अहवालाबद्दलची अधिक माहिती बघा। 2023 वर्षातील मिलिटरी खर्चाची आकडेवारी। हा अहवाल आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच सिप्रीचा। जगाचा संरक्षण खर्च हा 2023च्या आकडेवारीनुसार $2,443 अब्ज एवढा असेल आणि यामध्ये 6.8% वाढ झालेली आहे। संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे देश बघा। 1 नंबरला आहे अमेरिका। अमेरिका त्यांच्या संरक्षणावर $916 अब्ज एवढा खर्च करतो। 2 नंबरला आहे चीन, $296 अब्ज। 3 नंबर रशिया, $109 अब्ज। 4 नंबरला भारताचा क्रमांक लागतो। भारत आपल्या संरक्षणावर $83.6 अब्ज एवढा खर्च करतो आणि भारताच्या संरक्षण खर्चामध्ये 4.2% एवढी वाढ झालेली आहे। 5व्या क्रमांकावर आहे युक्रेन। युक्रेनचा संरक्षण खर्च आहे 64.8 अब्ज अमेरिकन डॉलर। यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात। स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार
जगाचा संरक्षण खर्चामध्ये 2022च्या तुलनेत 23मध्ये किती वाढ नोंदवण्यात आली? तर 6.8%. संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता? तर अमेरिका. किती खर्च करतात? तर तो आकडा महत्त्वाचा नाही आहे. संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर 4था क्रमांक लागतो. भारताचा संरक्षण खर्च किती अब्ज अमेरिकन डॉलर आहे? तो आकडा लक्षात ठेवा, 83.6 अब्ज अमेरिकन डॉलर. आणि भारताच्या संरक्षणावर 2022च्या तुलनेत 2023मध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली? तर 4.2% वाढ झाली. असे 5 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 5. कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा जगजेतेपदासाठी सर्वात तरुण आव्हानवीर कोण ठरला? हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, डी गुकेश. यासंबंधीची अधिक माहिती बघा. कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा 2024 विजेता डी गुकेश ठरलेला आहे. भारताचा 17 वर्षीय ग्रँडमास्टर आहे तो. त्याचं वय लक्षात ठेवा, तो किती वर्षीय आहे. ही स्पर्धा जी झाली होती यांचा अंतिम सामना डी गुकेश आणि हिराकू नाकामुरा जो की अमेरिकेचा आहे या 2 खेळाडूच्या दरम्यान झाली होती आणि हा सामना ड्रॉ झाला होता. डी गुकेशला विजेतेपदासाठी हा सामना ड्रॉ करायचा होता किंवा जिंकायचा होता. तो रहिवासी कुठला आहे? तर चेन्नई तामिळनाडूचा. कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा डी गुकेश हा दुसरा भारतीय प्लेअर ठरलेला आहे. यापूर्वी हा पराक्रम विश्वनाथन आनंद यांनी केला होता 2014मध्ये. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात. कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा 2024चा विजेता कोण ठरला? तर डी गुकेश. हा किती वर्षीय आहे? तर 17 वर्षीय आहे. यांचा अंतिम सामना कोणत्या प्लेअरसोबत झाला होता? तर हिराकू नाकामुरा. आणि ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत हे पण लक्षात ठेवा. कोणत्या राज्याचा किंवा कोणत्या शहराचा रहिवासी आहे तो? तर तामिळनाडू, चेन्नई. कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा तो कितवा भारतीय ठरला? तर दुसरा भारतीय ठरला. समोरची माहिती बघा आता. डी गुकेश हा जगजेतेपदासाठी सर्वात तरुण आव्हानवीर ठरलेला आहे. 40 वर्षापूर्वी गॅरी कास्पारोव यांच्या नावावर हा विक्रम होता आणि त्यांचा विक्रम त्यांनी मोडीत काढलेला आहे. वर्षाअखेरीस सध्याचा जगजेता जो डिंग लिरेन आहे चीनचा, याला ते आव्हान देणार आहेत. यांची बक्षीस रक्कम आहे 88,500 युरो म्हणजेच 78.5 लाख रुपये. कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा हिचे आयोजन टोरंटो कॅनडा येथे करण्यात आलं होतं, हे पण लक्षात ठेवा. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा विजेता डी गुकेश हा जगजेतेपदासाठी कोणाला आव्हान करणार आहे? तर डिंग लिरेन जो की चीनचा आहे यांना आव्हान करणार आहेत. त्यांनी कोणाचा विक्रम मोडीत काढला? तर त्या प्लेअरचं नाव लक्षात ठेवा, गॅरी कास्पारोव्ह. कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा ही कोणत्या शहरात किंवा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर टोरंटो कॅनडा. असे 8 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 6 बघा. 2024 लोकसभा निवडणुकीत बिनविरोध निवड झालेला पहिला उमेदवार कोण ठरला? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, मुकेश दलाल. यासंबंधीची अधिक माहिती बघा. मुकेश दलाल भाजपाचे पहिले बिनविरोध खासदार ठरले 2024 मधील. शिवाय 2012 नंतरचे पहिलेच बिनविरोध खासदार ठरलेले आहेत. त्यांचा मतदारसंघ लक्षात ठेवा, सुरत जे की गुजरातमधील आहे. 2012मध्ये डिंपल यादव या कन्नौज मतदारसंघ उत्तर प्रदेशमधून बिनविरोध निवड झाल्या होत्या आणि समाजवादी पक्षाच्या आहेत त्या, हे पण लक्षात असू द्या. सर्वाधिक बिनविरोध खासदारांची निवड झाली होती 1957ला 7 बिनविरोध खासदारांची आणि 1967ला 5 बिनविरोध खासदार निवडून आले होते. 1951 पासून आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण बिनविरोध खासदारांची संख्या आहे 35. तुम्हाला इथे अपेक्षित प्रश्न बघा. 2024 लोकसभा निवडणुकीत बिनविरोध म्हणून निवड झालेले पहिले खासदार कोण ठरले? तर मुकेश दलाल. त्यांचा मतदारसंघ लक्षात ठेवा, कोणत्या मतदारसंघातून त्यांची निवड झालेली आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक बिनविरोध खासदारांची निवड कोणत्या वर्षी झाली होती? तर 1957ला 7 जणांची. 1951 पासून आजपर्यंत लोकसभा निवडणुकीत एकूण किती बिनविरोध खासदार निवडून आले? तर 35. असे 4 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या शहरास जागतिक वृक्षनगरी पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, मुंबई शहर.
यासंबंधीची अधिक माहिती बघा. जागतिक वृक्षनगरी पुरस्कार, या पुरस्काराची सुरुवात अन्न आणि कृषी संघटन आणि आर्बर डे फाउंडेशन यांनी केलेली आहे 2019ला. जागतिक वृक्षनगरी पुरस्कार हा मुंबई शहराला जाहीर झालेला आहे 2023चा. सलग तिसऱ्या वर्षी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे 2021, 2022 आणि 2023च्या. त्याच्यामुळे आपल्यासाठी हा विशेष पुरस्कार आहे. यावर प्रश्न येऊ शकतो. यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात. जागतिक वृक्षनगरी पुरस्काराने कोणत्या शहराला सन्मानित करण्यात आले, तर मुंबई. मुंबईला कितव्यांदा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे, तर सलग तिसऱ्यांदा. असे 2 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 8, ॲन इंटरगेशन ऑफ चॉईसेस या कथासंग्रहाच्या लेखिका कोण आहेत? याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, कारण हा कथासंग्रह महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, श्रिया भागवत. यासंबंधीची अधिक माहिती बघूयात. मायकेल ग्रिप्किन्स पुरस्कार हा जाहीर करणारा देश आहे न्यूझीलंड. या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे 2018ला. दरवर्षी अप्रकाशित कथा आणि कादंबऱ्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी एक नामांकित यादी असते. या वर्षीसाठी एकूण 13 जणांची यासाठी निवड झालेली आहे. यामधून एकाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या 13 जणांमध्ये भारतीय लेखिका श्रिया भागवत यांच्या ॲन इंटरगेशन ऑफ चॉईसेस या कथासंग्रहाचा समावेश झालेला आहे. आणि श्रिया भागवत या मुंबईच्या रहिवासी आहेत. सध्या ते न्यूझीलंडमध्ये स्थायिक झालेले आहेत बिझनेससाठी. यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात. मायकेल ग्रिप्किन्स पुरस्कार कोणत्या देशाशी संबंधित आहे, तर न्यूझीलंड. यांच्या नामांकित यादीमध्ये एकूण 13 व्यक्तीमध्ये कोणत्या भारतीय लेखिकेचा समावेश करण्यात आला, त्यांचं नाव देतील आणि विचारतील त्यांचा कथासंग्रह कोणता आहे आणि त्या कोणत्या शहराच्या रहिवासी आहेत, तर मुंबईच्या. असे 3 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 9, भारतात डॅश डॅशपर्यंत एअर टॅक्सी सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, 2026पर्यंत. देशात 2026पर्यंत दाखल होणार एअर टॅक्सी सेवा. ठिकाण बघा, कॅनॉट प्लेस जे की नवी दिल्लीला आहे ते गुरगाव, या 2 ठिकाणांच्या दरम्यान ही टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही माहिती आर्चर एव्हिएशन जी की कॅलिफोर्नियामध्ये इनवोल्ट कंपनी आहे यांनी जाहीर केलेली आहे. यावर 2च प्रश्न अपेक्षित आहेत की भारतातील एअर टॅक्सी सेवेची सुरुवात कोणत्या वर्षापासून होईल, तर 2026 पासून. आणि कोणत्या 2 ठिकाणादरम्यान ही टॅक्सी सेवा सुरू करण्यात येईल, तर ते 2 ठिकाण लक्षात ठेवा तुम्ही. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 10, भारत सरकारने आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोरण निश्चितीसाठी कोणाच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्ती केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, मुख्य विज्ञान सल्लागार. यावर हा एकच प्रश्न अपेक्षित आहे, पण महत्त्वाचा प्रश्न आहे. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 11, बलराज पनवर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, नौकानयन. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. बलराज पनवर पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले आहेत. नौकानयन या प्रकारामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हा पहिलाच कोटा आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 बघा, याचं आयोजन करण्यात आलेलं आहे फ्रान्स. दिनांक 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भारताचा ध्वजधारक असणार आहे अंजंता शरद कमल, जो की टेबल टेनिस प्लेअर आहे. यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात. नौकानयन या प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला पहिला नौकानयन खेळाडू कोणता, तर बलराज पनवर. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024चं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं, तर फ्रान्स. आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा ध्वजधारक म्हणून कोणाची निवड करण्यात आली, तर अंजंता शरद कमल यांची. असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, 23 एप्रिल. याची 2024ची थीम लक्षात ठेवा, कारण महत्त्वाची आहे. रीड युअर वे अशा या थीमचं नाव आहे आणि ही इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा तुम्ही. मराठी पण तुम्हाला दिलेलं आहे, वाचा तुमचा मार्ग. इंग्लिश जरा सोपा आहे लक्षात ठेवण्यासाठी, तुम्ही लक्षात ठेवा.
23 एप्रिल 1995ला या दिवसाची स्थापना करण्यात आली होती युनेस्को मार्फत. यावर तुम्हाला 2च प्रश्न अपेक्षित आहेत. जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन कधी साजरा करण्यात येतो, तर 23 एप्रिलला. आणि 2024ची थीम काय आहे, असे 2 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 13. ज्येष्ठ कवी व वात्र टीकाकार रामदास फुटाणे यांनी नुकताच चित्रपट निर्मात्यांसाठी कोणता पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा केली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, सामना पुरस्कार. यासंबंधीची अधिक माहिती बघा. सामना पुरस्कार या पुरस्काराची घोषणा केलेली आहे ज्येष्ठ कवी वात्र टीकाकार रामदास फुटाणे यांनी. 17 एप्रिल 2024ला त्यांनी ही घोषणा केली होती. हा पुरस्कार चित्रपट निर्मात्यांसाठी घोषित करण्यात आलेला आहे. कोणाच्या स्मरणार्थ हा पुरस्कार घोषित केलेला आहे तो बघा. निळू फुले, श्रीराम लागू आणि पंडित भास्कर चंदावरकर यांच्या स्मरणार्थ, तसेच विजय तेंडुलकर यांच्या स्मरणार्थ या पुरस्काराची घोषणा केलेली आहे. साहित्य कला गौरव संस्थेची स्थापना यासाठी ते करणार आहेत. तुम्हाला यावर अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात. नुकताच सामना पुरस्काराची घोषणा कोणी केली, तर ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी. किंवा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, नुकताच रामदास फुटाणे यांनी चित्रपट निर्मात्यांसाठी कोणत्या पुरस्काराची घोषणा केलेली आहे, तर सामना पुरस्काराची. किंवा हा प्रश्न अजून अशा स्वरूपात येऊ शकतो, नुकताच घोषित करण्यात आलेला सामना पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर चित्रपट निर्मात्यांसाठी. कोणाच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला ते व्यक्ती लक्षात ठेवा, पण एवढे व्यक्ती तुम्हाला देणार नाहीत. सोबतच हा प्रश्न एक येऊ शकतो, साहित्य कला गौरव संस्थेची स्थापना कोणी करण्याची घोषणा केलेली आहे, तर रामदास फुटाणे यांनी. असे 3 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 14. इंडियाज प्रोग्रेसिव्ह पाथ इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ क्रिमिनल जस्टिस सिटी या विषयावरील परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, नवी दिल्ली. एका प्रश्नामध्ये थोडं करेक्शन आहे, तो प्रश्न बघा. 19 एप्रिलमधील जो व्हिडिओ होता त्यामधील प्रश्न क्रमांक 4 होता. तो प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या तारखेला दुबई शहरात एका दिवसात 1.5 वर्षाचा पाऊस कोसळला असल्याची घटना घडली. आणि याचं उत्तर आहे 16 एप्रिल 2024. माझ्याच्याने चुकून तुम्हाला 17 एप्रिल असं ॲन्सर देण्यात आलं होतं. काल मला हे कात्रण वाचण्यात आलं, त्यावेळेस मला माझी चूक लक्षात आली, त्याच्यामुळे हे करेक्शन करून घ्या प्लीज. मागील व्हिडिओमध्ये जो तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा. कालचा प्रश्न होता, भारताकडून ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र खरेदी करणारा जगातील पहिला देश कोणता. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, फिलिपाईन्स. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला. या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. यासंबंधीच्या सर्व PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. टेलिग्रामची लिंक तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.